आणि नंतरचं जे 16% आरक्षण दिलं गेलं होतं, हे जे फुगवटा किंवा फुगीर झालेलं आरक्षण याची शहानिशा करण्यात यावी। खंडपीठासमोर 140/2022 हे रिट पिटिशन सध्या पेंडिंग आहे, जी बीडचे शिवाजी कवठेकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र यांनी ते दाखल, शासनाने नेमलेल्या उद्याच्या शिंदे कमिटीसमोर ते पुरावे सादर करून कुणबी प्रमाणपत्र मागण्याची आवश्यकता नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे। आहे तो उच्च न्यायालय जाऊन त्याला प्रमाणपत्र मिळेलच ना, परंतु मुळातच मागणी मनोज जरांगे पाटलाची अशी नाहीये। काय आहे, ज्याच्याकडे पुरावा असू ज्याच्याकडे पुरावा नसू, सरसकट मराठा समाजाच्या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, जेणेकरून त्यांना ओबीसी प्रवर्गात जाऊन आरक्षणाचा लाभ घेता येईल, ही ती मागणी आहे। परंतु मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांची मूळ मागणी काय, शिंदे समितीसमोर पुरावा देण्याची गरज काय, याविषयी बोलणारे हे आहेत ॲडव्होकेट मंगेश पोकळे सर। नमस्कार, मराठी आवाजवर आपले सर्वांचे स्वागत आहे। सध्या सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साखळी उपोषण सुरू आहेत। याच साखळी उपोषणासाठी दिनांक 27 ऑक्टोबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड जिल्हा वकील संघाने लाक्षणिक उपोषण केले। यावेळी वकील संघाचे सदस्य, ज्येष्ठ विधिज्ञ आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲडव्होकेट मंगेश भाऊ पोकळे यांनी यावेळी मांडलेले विचार संपूर्ण महाराष्ट्रातील बांधवांनी समजून घ्यावे आणि आपल्या लढ्याला एक वाक्यता यावी म्हणून मराठी आवाजचा हा प्रयत्न। संपूर्ण व्हिडिओ बघून प्रत्येक समाज बांधवांना या गोष्टी समजून द्या। बघूया विधिज्ञ मंगेश भाऊ पोकळे यांचे अभ्यासपूर्ण विवेचन। 30 दिवसाचा वेळ दिला आणि पुढे 10 दिवसाचा वेळ वाढून दिला, तरी सुद्धा या 40 दिवसाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं काय काम केलं गेलं आणि त्याचा लेखाजोखा तुमच्या आमच्यासमोर आणणं आवश्यक आहे, ही जी महत्त्वाची बाब बीड वकील संघाचे जे सदस्य आदरणीय भीमराव चव्हाण यांनी मांडली, हीच या ठिकाणी मुख्य बाब आहे। परंतु सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काय प्रयत्न करत आहे, मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाची काय भूमिका आहे, हे कुठेही महाराष्ट्र शासन स्पष्ट करत नाहीये। परंतु आपण या ठिकाणी सर्व वकील बांधव आहोत की मुळातच काय झालं होतं की महाराष्ट्र शासनामध्ये ज्यावेळेस या ओबीसी प्रवर्गाला सुरुवातीचे 16% आणि नंतरचं जे 16% आरक्षण दिलं गेलं होतं, हे जे फुगवटा किंवा फुगीर झालेलं आरक्षण जे होतं याची शहानिशा करण्यात यावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर 140/2022 हे रिट पिटिशन सध्या पेंडिंग आहे, जी बीडचे शिवाजी कवठेकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र यांनी ते दाखल केलेलं आहे। यापूर्वी 22/2022 हे एक रिट पिटिशन होतं आणि त्याच्यापूर्वी 4/2019 हे एक रिट पिटिशन होतं। तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाने मुख्य न्यायमूर्तीसमोर हे ज्यावेळेस पिटिशन निघालं गेलं त्यावेळेस सप्टेंबरमध्ये 23 सप्टेंबरला ही तारीख होती, त्या दिवशी उच्च न्यायालयानं हे तिन्ही रिट पिटिशन क्लब करून महाराष्ट्र शासनाला हे रिट पिटिशनच्या अनुषंगानं तुमचं रिजॉइंडर ॲफिडेव्हिट फाईल करण्याचं डायरेक्शन दिले गेले आणि हे मॅटर जे आहे आता नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ॲफिडेव्हिट घेण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे। तर सारांश मला असं सांगायचं आहे की या अनुषंगानं न्यायालयीन लढाई लढणं सुद्धा आपण वकील म्हणून आपलं कर्तव्य बनतं, तशी न्यायालयीन लढाई या ठिकाणी न्यायालयात सुरू आहे आणि ज्या अर्थी उच्च न्यायालयाने सरकारला त्यांचं ॲफिडेव्हिट काउंटर ॲफिडेव्हिट फाईल करायला सांगितलंय, त्या अर्थी त्याचा अर्थ असा होतो की जे पिटिशन त्या पिटिशनकर्त्यांनी किंवा याचिकाकर्त्यांनी न्यायालयामध्ये दिलेलं आहे, त्या याचिकाकर्त्याच्या याचिकेची दखल माननीय उच्च न्यायालयाने घेतलेली आहे। राहिला प्रश्न या ठिकाणी आरक्षण देत असताना महाराष्ट्र शासन आपल्याला असं सांगतंय की तुमच्याकडे असलेले कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भातले तुम्ही पुरावे आम्हाला द्यावे आणि मग आम्ही तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देऊ। तर माझं वैयक्तिक मत या ठिकाणी असं आहे तर ज्या व्यक्तीकडे त्याच्या कुटुंबामध्ये पूर्व इतिहासामध्ये जर कुणबीच्या अनुषंगाने काही पुरावे असतील, त्याच्याकडे तसे पुरावे असतील, तर त्याला शासनाने सांगून किंवा शासनाने नेमलेल्या उद्याच्या शिंदे कमिटीसमोर ते पुरावे सादर करून कुणबी प्रमाणपत्र मागण्याची आवश्यकता नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण की ज्याच्याकडे आहे तो उच्च न्यायालय जाऊन त्याला प्रमाणपत्र मिळेलच ना, परंतु मुळातच मागणी मनोज जरांगे पाटलाची अशी नाहीये। त्यांची मुळात मागणी काय आहे, ज्याच्याकडे पुरावा असू ज्याच्याकडे पुरावा नसू, सरसकट मराठा समाजाच्या सर्व लोकांना
कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, जेणेकरून त्यांना ओबीसी प्रवर्गात जाऊन आरक्षणाचा लाभ घेता येईल, ही ती मागणी आहे. परंतु सरकारने सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न केला. समित्यांच्या माध्यमातून समिती स्थापन केली, परंतु या समितीने स्थापन केल्यापासून किंवा या सरकारने मुदत घेतल्यापासून या 30 दिवसाच्या काळामध्ये किंवा या 40 दिवसाच्या काळामध्ये समितीने काय काम केलं, समितीने काय पुरावे कलेक्ट केले, याचा कुठलाही लेखाजोखा ना मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर ठेवला, ना राज्याच्या जनतेसमोर ठेवला. हे करत असताना, हे होत असताना एक समजूतदार वकील तुम्ही आणि आमच्यासमोर एकच प्रश्न असा उभा राहतो की हे शासन इमानदार नाहीये. या शासनकर्त्यांना मराठा समाजाच्या लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचं नाही, असाच अर्थ या ठिकाणी निघतो. परंतु मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं असं आहे की आपण लोकशाही मार्गाने आपण आंदोलन उभं केलेलं आहे. या लोकशाही मार्गाच्या आंदोलनाच्या माध्यमातूनच मराठा समाजाच्या लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र हे सरकार देईल. ठीक आहे, आशेवर तर जग कायम आहे, आपणही आशा धरूयात. परंतु आपण वकील या नात्याने आपण कायदेशीर मुद्दा, कायदेशीर बाबी, कायदेशीर पुरावे कलेक्ट करून, जसं सरकार म्हणतंय की आम्ही नेमलेल्या समितीसमोर तुम्ही पुरावे द्या, ठीक आहे, सरकारच्या म्हणण्यानुसार आपण सुद्धा त्यांच्यासमोर पुरावे देऊ. परंतु पुरावे घेतल्यानंतर सुद्धा आज न्यूज अशी आली आहे की डिसेंबर 24 पर्यंत, म्हणजे 24 डिसेंबर 2023 पर्यंत सरकारने पुन्हा नव्याने मुदत मागितलेली आहे. परंतु हे मुदत मागत असताना सरकारने हेच सांगणं आवश्यक होतं की गेलेल्या मुदतीमध्ये, गेलेल्या 30-40 दिवसामध्ये आम्ही एवढं काम केलेलं आहे आणि आम्ही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात इतक्या पर्सेंटेज पर्यंत आम्ही काम केलेलं आहे आणि लवकरात आम्ही हा निर्णय घेऊ. परंतु सरकार असं कुठेही करत असताना दिसत नाहीये. मला तर असं वाटतंय की सरकारला सुद्धा असं वाटतंय की कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा. परंतु आपण या ठिकाणी सुज्ञ वकील आहोत, आपल्याला सगळ्यांना सुद्धा माहिती आहे की आपण काम करत असताना कायदा हातात घेतला नाही गेला पाहिजे आणि कायदा हातात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून कुठलाही प्रश्न मिटत नसतो किंवा सुटत नसतो, हे तुम्हा आम्हाला सुज्ञ विधिज्ञांना माहिती आहे. परंतु गेल्या, जसं भीमराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की मराठा कुणबी आरक्षण किंवा मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या ही जी मोहीम आहे, याला कुठेतरी बायफर्केट करण्यासाठी, लोकांचं दुर्लक्ष बाजूला नेण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून, काही लोकांच्या माध्यमातून आपलं लक्ष जे आहे ते दुसरीकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जातोय, तेही या ठिकाणी आपण पाहिलं गेलं पाहिजे. मला कोणाचं या ठिकाणी नाव घेऊन कोणाला मोठं करायचं नाहीये, कारण की आपण नियमित, जुने लोक सांगत आलेले की आपण नेहमी खाली बघून चाललं पाहिजे. त्याचं कारण असं असतं की आपण खाली बघून चाललो तर आपल्याला ठेस लागत नाही, सदा वरती बघून आपल्याला चालायचं नाहीये. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं, मी कोणाचं नाव या ठिकाणी घेत नाहीये. परंतु जो सदा वरती बघतो तो खाली बघत नाही, तो निश्चित एक दिवस खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. समाजाच्या भावना चेतावून समाजाला, एखाद्या समाजाला त्या ठिकाणी भडकावून समाजाचं आंदोलन कुठेतरी दुसरीकडे नेण्याचा तो एक प्रयत्न होता. परंतु त्या माणसाच्या, त्या व्यक्तीच्या माध्यमातून हे सरकार असा प्रयत्न करत आहे. परंतु माझी आपल्यासारख्या सुज्ञ विधिज्ञांना विनंती आहे की आपण सुद्धा, वकिलांचा आवाज जो असा असतो की वकिलांच्या एका म्हणण्यावर त्यांचे शेकडो क्लायंट्स जे आहेत ते कन्व्हिन्स होतात, तेवढी कन्व्हिन्सिंग पॉवर तुमच्या आमच्यामध्ये असते. तर तुम्ही आणि आपण मिळून आपल्या लोकांना, या समाजातील सर्व लोकांना, की आपसातले आपले मतभेद विसरू, आपण एकमेकांच्या झोळीतलं कुणाचं मागत नाहीये. परंतु मराठा समाजावर जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की त्या गरीब समाजाला जर आरक्षणाची गरज असेल तर निश्चितच ते आरक्षण जे आहे ते कुणबी प्रमाणपत्र सरसकट देऊन ते आरक्षण गरीब मराठा समाजाच्या झोळीत टाकावं, जेणेकरून जो गरीब मराठा समाज जो पिचलेला आहे, या ठिकाणी आपण पाहता की रोजंदारीला काम करणारा माणूस असेल किंवा मोठ्या मोठ्या शहरात जाऊन रोजंदारीचं काम करणारा माणूस असेल, तो मॅक्झिमम सगळ्या समाजाचे लोक काम करतात, परंतु पर्सेंटेज वाईज मराठा समाजाच्या लोकांचं हे प्रमाण जास्त आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार राज्यकर्ते करायला तयार नाहीयेत. परंतु तुमच्या आमच्यासारख्या सुज्ञ वकिलांनी, ज्यांना जातीभेदेचं आपल्याला या ठिकाणी देणं घेणं नाहीये, परंतु एखादा समाज कुठेतरी पिचलेला आहे, त्याला कुठेतरी पुढे नेण्यासाठी जर वकिलांच्या माध्यमातून जर आपण एखादं चांगलं काम करत असू तर तसं काम सर्वांनी केलं पाहिजे. या ठिकाणी सुद्धा आमच्या बीड वकील संघाचा इतिहास असा आहे की या ठिकाणी सुद्धा या 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी आमच्या बीड वकील संघाचा मला अभिमान आहे की मी या वकील संघाचा सदस्य आहे की ज्या वकील संघाचे सदस्य सगळ्या जातीचे आज दिवसभर येऊन गेले आणि सगळ्यांनी सुद्धा एकमुखानं मराठा समाजाच्या या कुणबी आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यातूनच बीड वकील संघाचा इतिहास, बीड वकील संघाची एकी आणि बीड वकील संघाच्या सदस्यांमध्ये असलेला एकोपा दिसून आला.
या सर्व सदस्यांचं प्लस बीड वकील संघाच्या सर्व सदस्यांचं ज्यांनी या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांचं बीड वकील संघाच्या वतीनं तुम्ही, आम्ही आणि त्यांचं आपण आभार मानू आणि आपण या शेवटी याचा समारोप जो आहे राष्ट्रगीतानं करू आणि शेवटी जे बीड वकील संघाच्या वतीनं आपण निवेदन तयार केलेलं आहे ते सन्माननीय जिल्हाधिकारी महोदया यांना देऊ आणि आपण आजच्या लाक्षणिक उपोषणाची सांगता करू असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.